नमस्कार मंडळी. हा आहे 2 किलो चॉकलेट ट्रफलचा केक. यासाठी मी कुठलं टीन वापरलं, किती इंचेसचं वापरलं, प्रेमिक्स किती घेतलं आणि कशा प्रकारे हा केक बनवला ही पूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राऊंड शेपचा केक करताना प्रॉब्लेम कमी येतात, पण स्क्वेअर शेपचा मोठा केक ऑर्डरला आला की थोडं कन्फ्युजन होतं की टीन कसे वापरावे. तर याबद्दल मी सविस्तर माहिती यामध्ये सांगितली आहे. हा 2 किलोचा चॉकलेट ट्रफल केक होता. यासाठी मी 2 प्रकारचे टीन वापरले आहे. एक रेक्टँगल शेपचा आणि एक स्क्वेअर शेपचा. रेक्टँगल शेपचा केक टीन मी 5x6चा वापरला होता आणि स्क्वेअर शेपमध्ये 6x6चा वापरला होता. हा कस्टमाइज केक होता. एका प्री प्रायमरीच्या स्कूलचं ओपनिंग होतं, त्यासाठी या केकची ऑर्डर मला मिळाली होती. तर फोटो केक करायचा होता, म्हणजे त्या स्कूलचा जो लोगो होता तो या केकवर लावायचा होता. मी पूर्ण दोघंही केक 3 लेअरमध्ये कट केला, पाण्याने सोकिंग केला. त्याच्यानंतर मी ट्रफलने छान असा क्रम कोट केला आणि 2-3 तास केक फ्रीजमध्ये सेट करून घेतला. त्यानंतर छान असा सेट झाल्यावर जी मला फोटो प्रिंट लावायची होती ती मी त्या केकच्या मेजरमेंटने छान कट करून घेतली. ते मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. आणि नंतर मग कट केल्यानंतर त्या केकला मी बरोबर परफेक्ट अशी ती लावून घेतली. फोटो शुगर प्रिंट असते, तर त्यामुळे त्याला खालून कोटिंग असतं. ते कोटिंग काढल्यानंतर ती कट होत नाही, म्हणून कोटिंग असतानाच आधी कट करून घ्यावी. आणि नंतर जेव्हा आपण केकला लावतो तेव्हाच ते मागची बॅक साईडची पट्टी त्याचं कोटिंग काढावं. आणि छान मी ते त्या केकवर ठेवून घेतला. त्या स्कूलचा लोगो पूर्ण केक छान सुंदर असा मी सेट करून घेतला होता, जेणेकरून त्याचे क्रम्स वगैरे निघणार नाही. आणि त्याला छान असं गनाशच्या साह्याने ड्रिपिंग केलं सर्व बाजूने. खूप सुंदर असा केक तयार केला होता मी, तुम्हाला समोर दिसेलच. आणि छान ड्रिपिंग केल्यानंतर मी स्मॉल मोदक नोझलने त्याला बॉर्डर करून घेतली. काही लोक जेव्हा फोटो केक लावतात तेव्हा त्यावर जेल लावतात. जेल नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. शक्यतोवर जेव्हाही फोटो केक असेल, फोटो 1 तास आधी लावायचा, आधीच लावून नाही ठेवायचा, कारण तो शुगर प्रिंट असते आणि शुगर प्रिंट ही जास्त वेळ फ्रीजमध्ये राहिली की काही वेळाने ती आपोआप त्या केकमध्ये मिक्स होते. मी हे छोट्या मोदक नोझलने